कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर ती नवनीत स्वाध्याय मालिकेतील बुद्धिमत्तेचा स्वाध्याय 2.4 आज आपण घेऊन येणार आहोत. तर हा स्वाध्याय आहे वर्गीकरणासंबंधित, आणि हे वर्गीकरण कशाचं आहे तर इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला. तर इंग्रजी अक्षरमालेमध्ये आपल्याला ए पासून झेड पर्यंतचे शब्द माहीत असतात, पण जी स्कॉलरशिपची एक्झाम आहे त्यामध्ये ए पासून वाय पर्यंतचेच अक्षर असतात. एकूण 25 अक्षर असतात आणि 5-5चा गट केलेला असतो. तर चला बघूया की या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची. तर पहिला प्रश्न बघूया आपण. गटात न बसणारे पद ओळखा. तर कधी पण काय करायचं की ह्या पदांना नंबरिंग करायचे. की पीचा नंबर किती आहे बघा 16, आणि सीचा किती आहे 3, जेचा नंबर किती आहे 10, एचा नंबर 1, एचचा नंबर किती आहे 8, आणि डीचा नंबर 4, यूचा नंबर किती आहे, यूचा नंबर आहे 21, आणि पीचा नंबर आहे 16. मग यामधून आपल्याला काय दिसतंय बघा, सेम गॅप सेम हे ते काही दिसत नाही आहे. मग यांची बेरीज करून बघूया आपण. 16 आणि 3 19, 10 आणि 1 11, 8 आणि 4 12, आणि 21 आणि 16 37. तर 37, 11 आणि 19 या कशा आल्या, मूळ संख्या आल्या, आणि 12 ही कशी आली, संयुक्त संख्या आली. म्हणून HD हे एक उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. अजून एक उत्तर येऊ शकतं, ते म्हणजे काय बघा, आपण यांची वजाबाकी केली. 16तून 3 गेलं 13, 10मधून 1 गेलं 9, 8मधून 4 गेलं 4, आणि 21मधून 16 गेलं 5. बघा, तर हा या सिक्वेन्सने तर उत्तर येणार नाही. ठीक आहे, वजाबाकी करून उत्तर नाही मिळणार आपल्याला, तर बेरीज करूनच मिळेल. 16 आणि 3 19 असेल, 10 आणि 1 11 असेल, 8 आणि 4 12 असेल. ठीक आहे, आणि 21 आणि 16 37 असेल. पर्याय 3. आता या प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन आहे त्यामध्ये HD ऐवजी HF लिहिलंय, HF. मग जर HF असेल तर उत्तर बदलेल. ते कसे बदलेल बघा, H कितीचा नंबर आहे 8, F चा नंबर किती आहे 6, 8 आणि 6 14, तरी पण हे उत्तर व्हॅलिड असेल, हे पण उत्तर योग्यच असेल. आणि वजाबाकी आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस ही आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पण जर पुस्तकात हे उत्तर आलं तर हेच उत्तर करेक्ट आहे. पुढील प्रश्न बघू. UTONLMHG. आता यूचा नंबर किती आहे 21, टीचा नंबर किती आहे बघा, टीचा नंबर आहे 20, ओचा नंबर किती आहे 15, एन कितीला आहे 14, एल कितीला आहे बघा 12, एम कितीला आहे 13, एच कितीला आहे 8, आणि जी 7. म्हणजे आपल्याला जर बघितलं की 20 नंतर 21 आले, किंवा पहिला जो नंबर आहे 21, 21 नंतर 20, 15 नंतर 14, 12 नंतर 13, हे तर उलटं केलंय, 8 नंतर 7. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 2चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्न बघूया आपण. PLIXTQJFC NKH. आता पीचा नंबर किती आहे 16, एलचा नंबर किती आहे 12, आयचा नंबर किती आहे 9, एक्सचा नंबर किती आहे 24, टीचा नंबर 20, क्यूचा नंबर 17, जेचा नंबर किती आहे 10, 6, 3. त्याच्यानंतर काय येईल 14, 11 आणि 8. आता ह्या नंबरकडे बघून आपल्याला काय लॉजिक दिसतंय बघा, की 16 मधून 4 कमी केले की 12 मिळालं, त्यातून 3 कमी केले की 9 मिळालं. येथे पण 24 मधून 4 कमी केलं की 20 मिळालं, 20 मधून 3 कमी केलं की 17 मिळालं, 10 मधून 4 कमी केलं की 6 मिळालं, 6 मधून 3 कमी केलं की 3 मिळालं. 14 मधून येथे 4 कमी करायला पाहिजे होतं, पण यांनी 3च केलंय, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4.
आता पुढील प्रश्न बघूया आपण, MPUKCEPS. आता एमचा नंबर किती आहे बघा, 13, 16, हे त्यांचे नंबर आहेत. मग बघा 13 मध्ये 3 मिसळ 16, 21 मध्ये 3 मिसळ 24, 16 मध्ये 3 मिसळ 19, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 मिसळून 5 आलेला आहे, म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. तर बघा असे सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत असतात. फक्त आपल्याला त्यांना नंबर देता आले पाहिजेत आणि नंबर देऊन मग जी संख्या येते तर संख्या सोडवणं सोपं आहे. संख्या आपण सहज सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 5 बघूया आता आपण. तर बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये BD, बीचा नंबर किती आहे 2, डीचा नंबर 4, एफचा नंबर 6, म्हणजे 2 + 4 = 6 असं काहीतरी दिसतंय. आता डीचा नंबर किती आहे 4, केचा नंबर 11 आणि एनचा नंबर किती आहे 14. 11 आणि 14 असतं 15, येथे लिहिले 14. पुढे बघूया आपण, एफचा नंबर 6, जीचा नंबर 7, एमचा नंबर 13. 6 + 7 13, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. एचा नंबर 1, ओचा नंबर 15 आणि पीचा नंबर किती 16, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6 GN. आता जीचा नंबर किती आहे 7 आहे, एनचा नंबर किती आहे 14 आहे, एचा नंबर 1, एचा नंबर 1, ईचा नंबर किती आहे 5, वायचा नंबर 25, सीचा नंबर 3, आयचा नंबर 9. म्हणजे येथून काय दिसतंय आपल्याला, 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, 7 चा वर्ग 49 येतो, 14 येत नाही, म्हणून उत्तर काय येईल 6 चं, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण. KMO. बघा HJL, H येथे आहे, J येथे आहे आणि L येथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे KMO, KMO, CEG, CEG आणि RTV. आता जर आपण बघितलं तर फक्त KMO हा एकाच गटामध्ये आहे, बाकीचे जे पर्याय आहेत ते वेगवेगळ्या गटातील आहे. ठीक आहे. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 KMO. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. HR. Hचा नंबर किती आहे 8 आणि Rचा नंबर आहे 18, 21, 5, Cचा नंबर आहे 3, 24, पीचा नंबर आहे 16 आणि 10, 16 आणि 10 26, 21 आणि 5 26, 8 आणि 18 26, CX हाच येईल, 24 आणि 3 काय येईल 27 येतं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. JI. आता नंबर लिहून घेऊया. Jचा नंबर 10, आयचा नंबर 9, बीचा नंबर 2, एचा नंबर 1, डीचा नंबर 4, जीचा नंबर 7, ओचा नंबर 15 आणि ईचा नंबर 5. आता बेरीज बघूया. 10 आणि 9 19, मूळ संख्या आहे. 2 आणि 1 3, ही पण मूळ संख्या आहे. 4 आणि 7 11, ही पण कशी आहे, मूळ संख्या आहे. 15 आणि 5 20, ही कशी संख्या आहे, तर ही संयुक्त संख्या आहे. त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 OE. आता पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न बघण्याच्या आधी आपण ते झूम करण्यासाठी क्वेश्चन वरती घेऊया आपण. 10 नंबरचा क्वेश्चन आहे आता. आता 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा, नंबर देऊया आपण 7, 9, केचा नंबर 11, एमचा 13. म्हणजे 2 2 ने संख्या वाढतायत हे आपल्याला दिसते बघा.
येथे दोन दोन दोनने संख्या वाढली, परत 3ने, परत 2ने. येथे कसे वाढले? 2 2 2. पुढे बघूया आपण. येथे 2ने संख्या वाढली, येथे 3ने, येथे 2ने. म्हणजे 2 3 2 अशा संख्यांची वाढ आहे. पहिल्यामध्येच 2 2 2ने संख्या वाढली, म्हणून 10चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. वाटल्यास तुम्ही शेवटचाही अंक बघू शकता. 3 5 8 10. 2ने संख्या वाढली, 3ने वाढली आणि परत 2ने. 3 2 3. आता बीचा नंबर किती आहे बघा. बीचा नंबर आहे 2, वायचा नंबर आहे 25, डीचा नंबर आहे 4 आणि आयचा नंबर आहे 9. ही वर्गसंख्या आहे, ही पण वर्गसंख्या आहे, 25 पण वर्गसंख्या आहे. फक्त बी 2 हे काय वर्गसंख्या नाही. पुढे बघा यू बी. यू किती नंबरला आहे? 21. बी किती नंबरला आहे? 2. 21 2 42. ठीक आहे. पी किती आहे? 16 आणि सी किती आहे? 3. 16 48 येतो. येथे 64 दिले. तर हे आपण पुढील एक पर्याय बघूया. डी किती? डीचा नंबर आहे 4 आणि जीचा नंबर आहे 7. 7 चोक 28. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. बघा IU AI OU EO. आता आय आणि यू मध्ये आपण हे सगळं काय दिसतंय आपल्याला? AEIOU हे काय आहेत? हे स्वर आहेत. ठीक आहे. मग यांना नंबर देऊ. 1 2 3 4 5. आयचा नंबर किती आहे? 3 आणि यूचा किती आहे? 5. एचा नंबर आहे 1, आयचा नंबर आहे 3, ओचा नंबर आहे 4, यूचा नंबर आहे 5, ईचा नंबर आहे 2 आणि ओचा नंबर आहे 4. मग बघा यामध्ये बघून आपल्याला काय दिसते? तर 3 मध्ये 2 मिसळलं, 1 मध्ये पण 2 मिसळलेला आहे, 2 मध्ये पण 2 मिसळलेला आहे, फक्त 4 मध्येच 1 मिसळलंय, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. असं सहज सुटणारे प्रश्न आहेत. थोडंफार लॉजिक आपण डेव्हलप केलं की हे प्रश्न सहज सुटतात. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये बघा नंबर देऊया आपण. आता बघूया. 17 आणि 10 मध्ये 7चा फरक आहे, 25 आणि 18 मध्ये 7चा फरक आहे, 8 आणि 1 मध्ये 7चा फरक आहे, 13 आणि 7 मध्ये 6चा फरक आहे. म्हणून उत्तर काय येईल? MG. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा MOBS. एमचा नंबर किती आहे? 13. ओचा नंबर किती आहे? 15. बीचा 2 आणि एसचा 19. म्हणजे यामध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक 2 ही कसली संख्या आहे? ही संयुक्त संख्या आहे. बाकीच्या संख्या कशात? सगळ्या मूळ संख्या आहेत. आणि कधी कधी कोण काय म्हणेल की पर्याय क्रमांक बी पण उत्तर येऊ शकतं, कारण की बाकी तिन्ही संख्या कशा संख्या आहेत? विषम संख्या आहेत आणि पर्याय क्रमांक 2 ही समसंख्या आहे. तर हे पण लॉजिक योग्य आहे आणि पहिलं पण लॉजिक योग्य आहे. दोन्ही लॉजिक योग्यच आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. AYX. एचा नंबर किती आहे? 1 24 1 25 24. पुढे बघा. आपण नंबरिंग देऊया एकदा. नंबरिंग पुसून गेली आहे आपली. बघा ओ किती नंबरला आहे? 15, के 11, एल 12. आता टीचा नंबर आहे 20, एफचा नंबर आहे 6, ईचा आहे 5 आणि बघा यामध्ये काय सिक्वेन्स दिसतोय आपल्याला? यामध्ये असा सिक्वेन्स दिसतोय की
जे शेवटचे दोन अंक आहेत, शेवटचे जे दोन अंक आहेत, 25 मधून एक गेलं 24, ठीक आहे, 6 मधून एक गेलं 5, 14 मधून एक गेलं 13, येथेच 11 मध्ये एक संख्या वाढले आणि ते आले 12. मग पहिल्या अंकाचा काय रेफरन्स लागतोय का बघा. पहिल्या अंकाचा काहीच रेफरन्स नाही. 1, 15, 20, 12, फक्त शेवटच्या दोन अंकावरून आपल्याला उत्तर निघतंय. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. DHK PTW CGJ SBY. आता नंबरिंग देऊया आपण. 4, 8, 11, 16, 20, 23, त्याच्यानंतर 3, 7, 10, 19, 22, 25. यामध्ये काय सिक्वेन्स दिसतोय का बघा. 4 आणि 4, 8. 8 मध्ये 3 मिसळ 11, म्हणजे पहिले 4 आहे त्याच्यामध्ये 4 मिसळे आणि मग परत किती मिसळे 3. 16 मध्ये किती मिसळे 4. 20 मध्ये 3 मिसळे. 3 मध्ये किती मिसळे 4 आणि 7 मध्ये किती मिसळे 3. 19 मध्ये किती मिसळे येते 3, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 18 बघूया. त्याच्या आधी आपण हे वरती घेऊ आपण. ठीक आहे, झूम करण्यासाठी, प्रश्न व्यवस्थित दिसण्यासाठी. हा, प्रश्न क्रमांक 18 नंबरचा बघा. चा नंबर किती आहे 12. K 11, 15, त्याच्यानंतर 20, 19, 6. असे हे नंबर दिलेले आहेत. या नंबरवरून काय लॉजिक लागते का बघा. बघा, 12 मधून एक कमी केलंय 11 आलंय, 20 मधून एक कमी केलं 19 आलं, 16 मधून एक कमी केलं 15 आलं आणि 5 मधून एक कमी केलं 4 आलं. म्हणजे सगळीकडे सिक्वेन्स कसा आहे, योग्यच आहे. पुढे अजून काय लॉजिक लागतंय का बघूया आपण. बघा, हा तर सिक्वेन्स करेक्ट आहे. 15 आणि 11 यांची बेरीज किती आहे 26. 19 आणि 6 ची बेरीज किती आहे 25 आहे. यांची बेरीज 15 आणि 10 ची बेरीज किती आहे 25 आहे. आणि 4 आणि 21 ची बेरीज पण किती आहे 25 आहे. ठीक आहे, फक्त पर्याय क्रमांक 1 ची बेरीज येते 26, म्हणून उत्तर आले ते. आता प्रश्न क्रमांक 19 बघा. 8 आणि 19 यांचे नंबर. आता 8, 19 मध्ये यामध्ये गॅप कितीचा आहे 11चा गॅप आहे. ठीक आहे, यामध्ये गॅप कितीचा आहे 11चा गॅप दिसतोय. यामध्ये गॅप कितीच दिसतोय 10चा आणि यामध्ये गॅप कितीचा आहे 11चा. म्हणजे आपल्याला काय कळतंय की पर्याय क्रमांक 3 मध्येच गॅप 10चा आहे, बाकी सर्व ठिकाणी गॅप कितीचा आहे 11चा आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20 मध्ये आपल्याला अक्षर दिलेले आहेत. बघा, आय चा नंबर आहे 9, एक्स चा नंबर किती आहे 24, एन चा नंबर किती आहे 14 आणि ई चा नंबर किती आहे 5. ह्या नंबरवर तर काही सापडत नाही. मग आपण त्यांची अक्षरमालिकेतील जागा बघू. आय किती दुसऱ्या गटात चौथ्या स्थानावर आहे. एक्स किती दुसऱ्या गटात चौथ्या स्थानावर आहे. एन कुठे आहे तिसऱ्या गटात चौथ्या स्थानावर आहे. ई हे 5व्या स्थानावर आहे, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. HWIV 21. तर 21 मध्ये क्रम देऊया आपण. त्याच्यानंतर
मग आता यामध्ये सिक्वेन्स बघूया आपण. 24 मधून 1 कमी केलं, 23 मध्ये 2 वाढवलं, 25 मधून 3 कमी केलं, 3 कमी केलेलं आहे, म्हणजे वजा एक केलेलं आहे. त्याच्यानंतर +2 -3. पुढे सिक्वेन्स बघूया आपण. येथे +2 दिसतंय, -1 -2 +2. पुढचा सिक्वेन्स कसा आहे? +1 +2 -1 -2. त्याच्या पुढचा सिक्वेन्स बघूया. -1 +2 -3. म्हणजे पहिला आणि तिसरा सिक्वेन्स सारखा आहे, शेवटचा पण सिक्वेन्स तोच आहे. ठीक आहे, म्हणजे वेगळा सिक्वेन्स कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 22 मध्ये बघा. आता जी चा नंबर किती आहे? 7. ई चा नंबर बघा 5 3 1. डब्ल्यू चा नंबर किती आहे? 23 21 20 18. एन चा नंबर किती आहे? 14 12 11 9. क्यू चा नंबर आता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण नंबर देतो त्यावेळेस यांचा पण सिक्वेन्स सापडेलच आपल्याला. 7 -2 5 5 -2 3 3 -2 1. पुढे सिक्वेन्स बघा. 23 -2 21 21 -1 20 20 -2 18. पुढे बघा. 14 -2 12 12 -1 11 11 -2 19 17 -2 15 15 -1 14 14 -2 12. म्हणजे प्रत्येकाकडे -2 -1 -1 असा सिक्वेन्स आहे, -2 सिक्वेन्स आहे. पर्याय क्रमांक 1 चा सिक्वेन्स वेगळा आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. आता प्रश्न क्रमांक 23 चे उत्तर काय येईल चेक करा. प्रश्न क्रमांक 23 मध्ये पण आपल्याला सिक्वेन्सच लिहायचा आहे, त्या संख्या. ठीक आहे, मग बघूया आपण. एन चा नंबर किती आहे? बघा. एन चा नंबर किती आहे? 14. बी चा नंबर 2, आय चा नंबर 9, एक्स चा नंबर किती आहे? 24 आणि टी चा नंबर किती आहे? 20. यू चा नंबर किती आहे? 21. जी चा नंबर किती आहे? 7. क्यू चा नंबर किती आहे? 17. आर चा नंबर 18 आणि वाय चा 25. ठीक आहे. ए चा नंबर 1, जे चा नंबर किती आहे? 10. पी चा नंबर किती आहे? बघा 16. के चा नंबर 11 आणि ई चा 5. आपल्याला नंबर परत लिहावे लागतील. 14 2 9 24 आणि 20. 21 7 17 18 आणि 25. 1 10 16 11 आणि 5. आणि शेवटी बघा एच चा नंबर किती आहे? 8. बी चा नंबर 2, सी चा नंबर 3, ओ चा नंबर 15 आणि एस चा नंबर 19. ह्या नंबरवरून काय कळतंय का बघा? 14 त्याच्यानंतर 2, म्हणजे यामध्ये काय सिक्वेन्स तर लागत नाहीये. बेरीज करून बघितली तर सर्वांची बेरीज पण सारखी नाहीये. मग काय असू शकतं बघा? यामध्ये स्वर बघा. आय हा एक स्वर आहे पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये ए ई आय ओ यू यू आहे, तिसऱ्यामध्ये ए आहे आणि ई आहे, शेवटच्यामध्ये ओ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 स्वर आहेत, बाकी सगळीकडे किती स्वर आहेत? एकच स्वर आहेत. त्यामुळे उत्तर काय येईल? 23 पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्न बघूया. सोळा 18 21 25 असा हा सिक्वेन्स असेल याचा. पुढील सिक्वेन्स बघूया आपण. 2 4 7 11
12 14 17 21 8 10 13 16. मग असा सिक्वेन्स आहे, यामध्ये आपण गॅप बघूया. 16 मध्ये 2 मिसळ 18, 18 मध्ये 3 मिसळ 21, 21 मध्ये 4 मिसळ 25. यामध्ये 2 3 4 म्हणजे 2 3 4 मिसळत गेलोय आपण. 2 3 4 यामध्ये 2 3 आणि 3 आहे, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. बघा, एवढे सोपे आणि सहज प्रश्न असतात, आपण एकदम सहज पद्धतीने सोडवू शकतो. तर अशाच जे प्रश्न आहेत, पुढील पण बुद्धिमत्तेचा भाग आपण एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतोय. तर ते समजण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ मित्रांपर्यंतही पाठवा. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25. 18 आहे, 1 आहे. त्याच्यानंतर ईचा नंबर आहे 5, डीचा नंबर आहे 4. सहा आणि 3. यामध्ये काय दिसतंय बघा. यामध्ये 18 आणि 1 19, 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 9 2 11. म्हणजे सम आणि विषमचा पण विषय संपलेला आहे. मग यामध्ये बेरीज केली तर येथे 19 आली, येथे 9 9 9 हे बेरीज बघितली, वजाबाकी पण करून उत्तर काय आपलं येणार नाही. मग काय येईल? गुणाकार करून बघूया. 18 1 18, 5 चौक 20, 6 त्रिक 18, 9 2 18. म्हणजे प्रत्येकाकडे गुणाकार किती येतोय? 18 येतोय. फक्त पर्याय क्रमांक 2चाच गुणाकार 20 येतोय. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 26 बघू. ह्या पेजवरील शेवटचा असेल तो. 4 21 6. पुढे बघा. पाच 19 9. पुढील सिक्वेन्स काय आहे? तर बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर काय येऊ शकतं. तर बघा, पहिल्या आणि शेवटच्या मध्ये येथे 2चा गॅप आहे. ठीक आहे. येथे कितीचा गॅप आहे? 4चा. येथे कितीचा गॅप आहे? 4चा. आणि येथे पण कितीचा गॅप आहे? 4चा. फक्त पहिल्या पर्यायामध्ये कितीचा गॅप आहे? तर तो आहे 2चा. ठीक आहे. आणि बाकी मधल्या संख्या बघितल्या तर ते सगळ्या कशा आहेत? विषम संख्या आहेत. ठीक आहे. आणि त्यांची जर आपण बेरीज करायला गेलो तर बघा, 19 आणि 5 24, 15 आणि 9 24 आणि 23 आणि 1 24. फक्त 24 आणि 1 काय येतं? 25 येतं. म्हणजे दोन्ही सिक्वेन्सने उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 27. शेवटचे काही प्रश्न राहिलेले आहेत. तर बघा, एम ओके. एमचा नंबर किती आहे? 13. ओचा नंबर किती आहे? 15 आणि केचा नंबर आहे 11. पुढे बघा. तर यामध्ये काय सिक्वेन्स असू शकतो बघूया आपण. यामध्ये 13 मध्ये 2 मिसळ 15 आलं, 15 मधून 4 कमी केलं की 11 आलं, वजा अधिक 2 वजा 4. येथे पण अधिक 2 वजा 4. येथे पण वजा 2 आले, अधिक 4 आले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये सिक्वेन्स हा चेंज झालेला आहे. 27चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया. ULFY. यूचा नंबर किती आहे? 21. एलचा नंबर आहे 12. एफचा नंबर आहे 6. वायचा नंबर आहे 25. ठीक आहे. मग 21ला 3 ने भाग जातो, एलला पण 3 ने भाग जातो, एफला पण 3 ने भाग जातो, फक्त वायला 3 ने भाग जात नाही, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक आता 29. 29 मध्ये बघा, CO. ठीक आहे. BX. आता नंबर देऊया आपण. सीचा नंबर 3, ओचा नंबर आहे 15, बीचा नंबर किती आहे? 2, एक्सचा नंबर आहे 24.
डीचा नंबर आहे 4, एलचा नंबर आहे 12, एफचा नंबर आहे 6 आणि एचचा नंबर आहे 8. ठीक आहे, यामध्ये सिक्वेन्स बघितला तर 3 5 15, 2 ची 12 पट असते 24, 4 ची तिप्पट असते 12, पण 6 च्या पटीत 8 नाहीये, पहिल्या संख्येच्या पटीत दुसरी संख्या नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण ह्या प्रश्नाचे अशा लॉजिकने उत्तर येऊ शकतं. दुसरी यांची बेरीज करून बघूया. 15 आणि 3 18, 24 आणि 2 26, 12 आणि 4 16, 8 आणि 6 14, म्हणजे बेरजेवून तर काय उत्तर येणार नाही. ठीक आहे, दुसरा अजून एक लॉजिक बघितलं तर सी हे व्यंजन आहे, ओ हा स्वर आहे, हे व्यंजन आहे, हे व्यंजन आहे, हे व्यंजन 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 व्यंजन, फक्त काय येतं पर्याय क्रमांक 1 मध्ये एक व्यंजन आहे, एक स्वर आहे, तर हे पण लॉजिक बसू शकतं. मी पहिलं जे लॉजिक सांगितलं ते पण योग्य आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा प्रश्नासाठी 2 पर्याय विचारतात किंवा एक विचारतात, तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर लिहू शकत असता, त्यावेळेस जी स्कॉलरशिपची परीक्षा घेणार आहेत तर तेही उत्तर चेंज करतात खूप वेळा. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 30. 3 आहे 6 12. मग बघूया काय होतंय. 3 ची दुप्पट 6, 6 ची दुप्पट 12, 4 ची दुप्पट 8 येते, 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 6 ची दुप्पट 12, 12 ची दुप्पट 24, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. ठीक आहे, आता पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 35 मध्ये वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन करून आपल्याला काय करायचंय की उत्तर काढायचे. आता 31 ते 35 मध्ये किती उत्तर शोधायचे आपल्याला, तर 31 ते 35 मध्ये आपल्याला 2 पर्याय आपल्याला निवडायचे. ठीक आहे, आता 2 पर्याय निवडायचे आपल्याला, तर त्यांचं उत्तर काय असू शकतं बघूया आपण. बघा प्रश्न क्रमांक 31 मध्ये काय आहे बघूया. HJL PRT UWY, मग H नंतर J नंतर L, म्हणजे एक घर सोडलेत. PRT, P नंतर एक घर सोडलं, त्याच्यानंतर एक घर सोडलं, UWY. ठीक आहे, म्हणजे एक घर सोडलेले दिसत आहेत आपल्याला. मग खाली पण बघूया ACE, एक घर सोडले, हे उत्तर आलं. KMO, हे पण उत्तर येईल आपलं. पुढील प्रश्न QSV, QS आणि काय V, हे नाही येणार, आणि DFI, बघा DF आणि मग H यायला पाहिजे, I नाही यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 32 बघूया आपण. बघा P/L, P चा नंबर किती आहे 16, L चा नंबर किती आहे 12, 16 12, यांच्यामध्ये कितीच फरक आहे 4चा. पुढे बघा XT 24 आणि 20, कितीचा फरक आहे 4चा, म्हणजे 4चा गॅप आहे. G किती आहे 7, C किती आहे 3, 4चा फरक आहे. मग खाली बघूया आपण, हे आहे 11 15, वरची संख्या कशी आहे प्रत्येक ठिकाणी मोठे, म्हणून हे येणार नाही. Q/N 17 आणि 14, यांच्यामध्ये 3चाच फरक आहे, हे पण नाही येणार. पुढे बघूया M 13 आणि I 9, हे येईल. U किती आहे 21 आणि Q आहे 17, हे पण उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. Q19, Q चा नंबर किती आहे 17. ठीक आहे, त्याच्या पुढे 2 घरं. K चा नंबर किती आहे 11, त्याच्या पुढे 2 घरं. G चा नंबर किती आहे, G चा नंबर 7, म्हणजे 2 घरं नाहीत हे, तर ही मूळ संख्या. 17च्या पुढची मूळ संख्या 19, म्हणजे आपल्याला फक्त मूळ संख्या हे उत्तर असणार आहे. म्हणजे A ला 3 येईल आणि S ला A नंतर 2 येतात, तर 2 व 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल.
पुढील प्रश्न बघूया. शेवटचे 2 प्रश्न आहेत. ते 2 प्रश्न संपले की हा आपला वर्गीकरण हा पूर्ण घटक संपतोय आणि आपण पुढील घटक त्याच्या पुढील लेक्चरमध्ये घेऊया आपण. बघा n किती नंबर आहे बघा 4. n किती नंबर आहे त्याची सिरीज बघा 1 2 3 4. n 4 नंबरला आहे, k 1 नंबरला आहे, x त्याच्या सिरीज मध्ये चौथा आहे आणि u कितवा आहे पहिला आहे, d त्याच्या सिरीज मध्ये चौथा आहे आणि a हा पहिला आहे. मग सेम तशा सिक्वेन्स मध्ये काय दिसतंय का बघा आपल्याला. तर s आहे चौथा आणि p आहे पहिला. हे एक उत्तर येईल. पुढील काय येईल बघा. i किती आहे चौथा आणि f आहे पहिला. ठीक आहे, म्हणजे असे पर्याय क्रमांक 1 व 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे. मधली संख्या काय दिसते स्वर. ई पण स्वर आहे, ए पण स्वर आहे, ओ स्वर आहे, आय स्वर आहे, ओ पण स्वर आहे आणि आय पण स्वर आहे. म्हणजे हे स्वर तर झालेले आहेत. मग यम हा तिसऱ्या गटातील तिसरा अक्षर आहे आणि n कितवा आहे चौथा अक्षर आहे. W हे शेवटच्या गटातील 5व्या गटातील तिसरं आणि x चौथा अक्षर आहे. C हे पहिल्या गटातील तिसरं आणि D हे चौथा अक्षर आहे. R कितवा अक्षर आहे तिसरं आणि S हे चौथा अक्षर आहे. हे उत्तर येईल. G कितवा अक्षर आहे हे दुसरं अक्षर आहे त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. तिसरं अक्षर पाहिजे आपल्याला. P पहिलं अक्षर आहे हे पण येणार नाही. H कितवा अक्षर आहे तिसरं आणि हे पहिलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण सहज हे प्रश्न सोडवू शकतोय. हा कॉन्फिडन्स बाळगा आणि पेपरमध्ये हे प्रश्न सहज सुटू शकतात. तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ बघताय तेही कमेंट करा. धन्यवाद.